आता चोपणात जमिनीमध्ये नाही काही अंशी आता बऱ्यापैकी 2-3 प्लॉट मी सांगतो. आपले इथं ननवरे आहेत तर त्यांच्या स्वतः भावाचा त्यांच्या भावांचा बंधूंचा प्लॉट चोपणात जमिनीमध्येच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ड्रॅगन फ्रूटला आपण 4 लाख खर्च करतो. एक नोकरदाराला पण हा विचार करणं शक्य नाही की माझ्या जमिनीमध्ये मी 4 लाख रुपये खर्च करतो. एवढं शक्य कोणाचं धाडस कोणाचं होत नाही. त्यामुळे ठीक आहे. याच्यामध्ये अजून हे चोपणाच्या प्लॉट मध्ये अजून एवढे सक्सेसफुल असे रिझल्ट म्हणजे पाहिजे असे अजून बागा तेवढ्या जुन्या बागा नाहीयेत. ज्या पण बागा आहेत त्या 2 वर्षाच्या असतील ना ते 3 वर्षाच्या असतील. पण तरीही त्या बागांमध्ये चांगले उत्पादन निघायची आवश्यकता दिसते. तुम्ही यांचा प्लॉट व्हिजिट करा. ठीक आहे. आपल्या विडणीलाच आहे. सांगवीच्या तिथे एक प्लॉट आहे. वाटलंच तर तुम्ही नंबर घ्या माझ्याकडून. खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. पण जेवढी ग्रोथ आपल्याला बाकीच्या जमिनीमध्ये मिळायला पाहिजे तेवढ्यात त्याच्यापेक्षा थोडस कमीच मिळते. कारण याच्यामध्ये सरळ आहे 54 आहे. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जे काही आपण अन्नद्रव्य देतोय ते झाडांना सहजासहजी मिळत नाही. बीडचे 1-2 शेतकरी आहेत ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यांच्या पण जमिनी अशा चोपणाच्या आहेत. तर त्यांच्यामध्ये पण ग्रोथ खूप चांगली आहे. एवढं एक्सपेक्ट करतोय ना आपण 54 जमीन म्हटलं तर बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये फक्त गुरांचा चाराच गवतच फक्त चांगल्या पद्धतीने येते. पण त्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचं ड्रॅगन फ्रूट यायला लागले. पण अजून थोडेसे विचार करून कारण आपण याच्यामध्ये 4 लाख खर्च करणार आहे. ठीक आहे ना. कारण बऱ्याच अंशी ड्रॅगन फ्रूट मध्ये जर पाहिलं तर आपण या गोष्टीमुळेच वळलो की ड्रॅगन फ्रूट म्हणजे 10 लाख रुपये आपल्याला देणारच. याचा खूप परिणाम झाला. पण तशी नाहीये. आता एक न्यूज मध्ये आली होती. सोलापूरचे एक शेतकरी आहेत. आठवत नाहीये. न्यूज अशी दिली की त्यांनी एका वर्षामध्ये 1.5 करोड कमवले. आजबे नाही दुसरे त्याच्या आपल्याकडे जातानाच लागतं ते आजबेंच्याकडे जाताना आजबेंची पण तशीच न्यूज दिली. पण त्याच्यामध्ये हे सांगितलं नाही की त्यांची 15 एकर बाग होती किंवा 20 एकर बाग होती. ते न्यूज मध्ये कुठंच नाही दिली. ठीक आहे ना. त्यांनी काय कमवलं त्यांनी काय सांगितलं 1.5 करोड कमवले 2 करोड करोड. न्यूज अशी यायला पाहिजे होती की त्यांच्याकडे 15-20 एकर बाग होती त्याच्यातून त्यांनी 15-20 करोड कमवले. नक्की फायदा आहे याच्यातून. पण काळजी घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. बरेचसे प्लॉट मी दाखवतो तुम्हाला जे फेल गेले. नोकरदार वर्ग त्याच्यामध्ये येतोय किंवा काही शेतकरी आहेत किंवा ते पुण्यामध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात ते कारण शेती लांबून करणं शक्य नाही. त्यांनी ड्रॅगन फ्रूट लावलेले बऱ्याच ठिकाणी फेल्युअर उदाहरणं आहेत. तर तुम्ही नक्की या काही शेतकरी आहेत त्यांची व्हिजिट त्यांच्या बागेला व्हिजिट द्या. चांगला त्याच्यामधून उत्पादन निघण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर पोल प्लेट की बाबा 5 फुटी किंवा 6 फुटी पोल वापरा. रिंग जी आहे ती गोलाकार जर उपलब्ध नसेल कारण याच्यामध्ये कसं आहे जो मोल्ड आपल्या भागामध्ये आहे म्हणजे जो प्लेटचा मोल्ड जो आपल्या भागामध्ये आहे तीच प्लेट आपल्याला मिळते. ठीक आहे. जर नसेल मिळेल तर त्यांना सांगा की तुम्ही दुसरा मोल्ड तयार करा. कारण मोल्ड करायला काय जास्त खर्च लागत नाही. 2-3 हजारामध्ये प्रॉब्लेम मोल्ड बनून जातो तो. तर तशा पद्धतीची जर प्लेट मिळाली तर नक्की निवडा. प्लेट 5 ते 6 वर्षात प्लेट फुटते. माझ्याकडे 10 वर्षाची बाग आहे. क्युरिंग सर्व्हिस झालेली नाही ना साहेब. त्याचा बोजा कमीत कमी 800 ते 900 किलो आहे. कशाचा? ड्रॅगनच्या आता झाडाचा. हा. तर ते प्लेट आता माझी 20% प्लेट सगळी फुटली. हो हो बरोबर. पूर्ण म्हणजे प्लेट त्याच्यामध्ये काय होते आता ही डार्क साईड आहे थोडीशी कारण आपल्याला त्याच्यामध्ये सिमेंट आणि त्याच्यामध्ये वाळू किती वापरली तेच माहित नाही समजत नाही. हे माहिती देणं गरजेचं आहे. हा. म्हणजे आता 20% बाग फुटली पूर्ण प्लेट. तेच अडचण आहे कारण मग मी काय हे करतोय की क्युरिंग व्यवस्थित करून घेतली पाहिजे. कारण तिथे काय आहे आम्ही पोल घेतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाळूच जास्त आहे त्या सिमेंट पेक्षा. त्याला जे तार वापरली जाते त्याच्यामध्ये 4 तारा वापरल्या जातात का बाबा हे सगळं बघितलं पाहिजे व्यवस्थित. नाहीतर मग सरळ आहे वापरली पाहिजे. हा ना सरळ आहे की घरी तयार करा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी घरी पण तयार केले त्या गोष्टी. ठीक आहे. तर आता याच्यानंतर पुढे जाऊन आपण थोडस काय करायचंय लागण कधी करणार आहे. ठीक आहे. आता बऱ्यापैकी आम्ही जे सांगतोय किंवा मी जे सांगतोय ते बऱ्यापैकी आपला पावसाळा आणि हिवाळा हे 2 सीझन बेस्ट आहेत लावण्यासाठी. ठीक आहे. पण काही ठिकाणी काय होते आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लागण करायची म्हणलं की रोपं उडून आणायची. कारण याच्यामध्ये काय होतं रोप कधी तयार होतात हे आपण बघूया. एकही शेतकरी तुम्हाला नोव्हेंबरच्या आतमध्ये काळी द्यायला तयार होणार नाही. कारण काय होतं याच्यामध्ये आपला जून ते नोव्हेंबर हा फ्लॉवरिंग फ्रुटिंगचा वेळ आहे. त्याच्यामुळे अगोदर काळी मिळणारच नाही.
ठीक आहे. पण काही शेतकऱ्यांची जर रोपं असतील मिळतील तुम्हाला जून हे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये, तर नक्की तो सीझन सिलेक्ट करा. ठीक आहे. आपण शक्यतो उन्हाळ्यामध्ये लागवड करू नका, मी तर सांगतोय बरं. काही बऱ्याच ठिकाणी लागवड उन्हाळ्यामध्ये पण चालू आहे, पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये लागवड करायची त्यांनी एक गोष्ट ही खूप महत्वाची आहे, ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये लागवड करताना पहिला उन्हाळ्याचा शॉक बसणार म्हणून बसणार. आता उन्हाचा शॉक बसणार म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या फांद्यांचा कलर हिरवा आहे, तर तो आपण जसं, कारण हे शेतकऱ्यांनी काय केलेलं असते, नर्सरी शेडच्या खाली उभं केलेली असते. ठीक आहे. तिथं टेम्परेचर असतं बऱ्यापैकी 30 डिग्री सेल्सिअस 32 डिग्री सेल्सिअस, जास्ती असतं 35 डिग्री सेल्सिअस. आपण ते फील्ड मध्ये नेतो तेव्हा बऱ्यापैकी 38-40 डिग्रीच्या आसपास राहतं टेम्परेचर. तर तिथं झटका बसतो म्हणून बसतो, आणि तिथं एकदा झटका बसला की ते रिकव्हर करणं खूप अवघड राहतं. त्याच्यामुळे ज्यांनी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये लागवड करायची प्लॅन केलेला आहे, तिथं सावली तयार करायचं, सावली डोक्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आता सावली तयार करण्यासाठी काय आहे की जसं मगाशी सरांनी सांगितलं की ह्युमिडिटी पाहिजे आपल्याला, चारी बाजूने ताग लावा. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण आपण तसं करू शकतो. आपण काय करायचंय की बाबा माझं जर प्लॅनिंग फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये जर लागवड करायचं माझ्या डोक्यात आहे, तर आपण काय करायचं, जानेवारी मध्येच तागाची लागवड बेडच्या दोन्ही कोपऱ्यावरती, म्हणजे जे बेडचा आपला जो कोपरा आहे दोन्ही साईडला, तिथं ताग लावून द्यायचं. बऱ्यापैकी एका महिन्यामध्ये नाही, एक 20 ते 25 दिवसामध्ये ताग आपल्या रोपांना कव्हर करेल एवढा त्याची उंची होऊन जाते. तर हे करणं गरजेचं आहे. हे न करता लागवड करणं म्हणजे त्याच्यामध्ये सनबर्निंगचा शॉक बसणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण केवलिनची पावडर वापरतो. ठीक आहे. ताग लावून आपण केवलिनची पावडर जरी त्याच्यावरती स्प्रे केली, तो स्प्रे कुठे बसणार आहे, फक्त आपल्या मेन फांदीवरती. नवीन फांदीवरती पाहिजे असा स्प्रे बसणार नाही, त्याच्यावरती टिपके 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 पडलेले दिसतील, जे आपले मेन फांदे आहेत त्याच्यावरती बसतील. तर तो केवलिनचा स्प्रे त्याच्यावरती घेणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. एक एवढ्यासाठी सांगतोय कारण सनबर्निंग आलं की त्याच्यामध्ये स्टेम कॅन्कर पाठीमागून येतो, आणि स्टेम कॅन्कर म्हणजे आपला डाळिंबातला तेल आहे. हा जे शेतकरी आहेत ड्रॅगन फ्रूटचे, त्यांना त्या स्टेम कॅन्कर विषयी विचारा. तो नारंगी टिपका खूप खूप त्रास द्यायला लागला याच्यामध्ये, ड्रॅगन फ्रूट मध्ये. आपण जे 5-10 वर्षापूर्वी म्हणत होतो की ड्रॅगन फ्रूट मध्ये रोग नाहीत, किडे नाहीत, पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे या परिस्थितीचा पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर लागवड करताना आता काही शेतकरी आहेत की जाणून बुजून त्यांना आम्ही बोलून सांगितलंय की तुम्ही आत्ता रोप करून जून मध्ये किंवा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात विका, जेणेकरून तो सीझन फायदेशीर ठरेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ड्रॅगन फ्रूटचे जे शेतकरी आहेत तेच नर्सरीवाले आहेत. त्याच्यामुळे असं काही वेगळं नाही की नर्सरीवाला वेगळा आहे, नाही. त्यामुळे त्यांना जाणं आहे शेतकऱ्याची. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जून पावसाळ्यात उपलब्ध रोप करता येतील तर ती नक्की करा, हिवाळ्यामध्ये करता येतील तर ती नक्की करा. ठीक आहे. कारण हे 2 सीझन बेस्ट आहे. हो सर. हा केवलिन बरं का सिलिकॉन 98? आज बरं झालं विचारलं, मी सांगणारच होतो याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता बरेचसे गैरसमज झालेले त्याच्यामध्ये. आपल्याला काय करायचंय, केवलिन म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. केवलिन म्हणजे पोटॅशियम सिलिकेट, हा त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. सिलिकॉन पावडर पण मिळते आणि केवलिन पावडर पण मिळते. ठीक आहे. तर जिथं बाबा तुम्हाला केवलिन किंवा चायना क्ले, केवलिनचा जो मुख्य साठा जो आहे तो चायनामध्ये सगळ्यात जास्त होता सुरुवातीला. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव चायना क्ले असं पडलं गेलं. आपली जी मुलतानी माती आहे त्यातलाच हे प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही कंपन्या आहेत, आता याच्यामध्ये 2-3 कंपन्या लीड मध्ये आहेत. एक तर पुण्याची कंपनी तुम्हाला बऱ्यापैकी 10-15 रुपये किलोने ती पावडर विकते, 10 रुपये 15 रुपये किलोने. ठीक आहे. वेदांता एक कंपनी आहे, ते आलेत का माहित नाही मला. हा वेदांतावाले आहेत. याच्यामध्ये मी एवढंच सांगेल, की कमी खर्च जेवढा करता येईल बागेमध्ये त्याच्यावरती जास्त लक्ष द्या. मी डायरेक्ट बोलत नाही ते जास्त, कमी खर्च जिथं जेवढा करता येईल. ठीक आहे. आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये, फक्त झाडामध्ये आणि येणारे जे सूर्यकिरण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक फक्त लेअर तयार करायचा आहे. आपण जी चेहऱ्याला पावडर लावतोय उन्हामध्ये रक्षण करण्यासाठी, ते फक्त डोक्यात राहू द्या की माझं कसं तरी करून त्या झाडाच्या पानावरती थर तयार झाला पाहिजे थोडासा. पावडर टाकायला किती वापरली पाहिजे? आता याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, जी आम्ही पुण्याची वापरून बघितली होती ती बऱ्यापैकी 80 ते 100 ग्रॅम तोपर्यंत थर त्याचा तयार होत नाही.
ठीक आहे. आपल्याकडे जे पाहिजे बरोबर सुरुवातीला काय होतं, पहिले जे 2-3 स्प्रे घ्यायचा तुम्ही, पहिला एक किंवा दुसरा स्प्रे, त्याच्यामध्ये थर व्यवस्थित तयार होत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की थोडा ताण जरी पिकाला पडला तरी पडू द्या, थोडं पिवळं जरी पडलं तरी पडू द्या. आता येताना शेडिंग पाहिले याच्यामध्ये, तर मी सुरुवातीला सांगायचो वातावरणानुसार तुम्ही शेडिंग तयार करा. ठीक आहे. काही शेतकरी म्हणले की सर आम्ही डिसेंबर पासून शेडिंग करू का, तर ती गरज नाही. पिवळं थोडं पडू द्या. ठीक आहे. हे हार्डी पीक आहे तर ह्याला हार्डी राहू द्या. ठीक आहे. थोडं पिवळं पडलं महिनाभर, मार्चची मी शेडिंग एप्रिल मध्ये कशी काय ढकलू शकतोय, थोडासा त्याच्यावरती विचार करा. थोडं पिवळं पडलं पडू द्या. कारण काय होतंय, जास्त जर आपण झाकत गेलो ह्याला, तर नंतर ह्याची दिवसेंदिवस ह्याची जी इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक क्षमता आहे, किंवा कुठल्याही घटकाला जे प्रतिकारक क्षमता हे देणार आहे ते कमी होत जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर मी शेडिंग काय करताना कायम हेच सांगतो, एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये शेडिंग करायचं. मार्च मध्ये थोडा त्रास झाला तरी होऊ द्या. ठीक आहे. जेवढं ढकलत जाता, यावेळेस कसं, ह्यावेळेस आणि मागच्या वेळेस बऱ्यापैकी उष्णतेची लाट आहे. ठीक आहे. 15 मार्चच्या पुढे जर शेडिंग केलं तर खूप चांगलं आहे. शेडिंग केलेलं आहे, काय अडचण नाही, पण तरी ही गोष्ट लक्षात राहू द्या, जेवढं शेडिंग थोडं ढकलता येईल तेवढं ढकलू द्या. पिवळं पडतंय थोडं पडू द्या. ठीक आहे. पिवळे पडल्याने काही अडचण येत नाही. जसा एखादा पाऊस पडतो नाही, आठवड्यामध्ये आपली बाग आहे तशी रिकव्हर होऊन जाते, पूर्ण हिरवा कलर आहे तसा येऊन जातो. त्याच्यामुळे थोडी पिवळी पडली तरी पडू द्या, थोडा ताण पडला तरी पडू द्या, ते गरजेचं आहे. ठीक आहे. केवलिन मध्ये एवढंच काका लक्षात ठेवा की आपल्याला कमीत कमी खर्च करायचा आहे, थर झाला पाहिजे. बाकी ते सिलिकॉन म्हणू द्या, केवलिन म्हणू द्या, चायना क्ले म्हणू द्या, किंवा अजून कुठलंही नाव येऊ द्या, आपल्याला त्याचा कमीत कमी खर्च झाला पाहिजे आणि त्याच्यावरती थर तयार झाला पाहिजे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा.